ईद ए मिलाद उन नबीच्या पवित्र पर्वानिमित्त आज तिरोडा शहरात हिंदू मुस्लिम ऐक्य, बंधुभाव आणि सामाजिक सलोख्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले। राजकीय मतभेद बाजूला ठेवून विविध राजकीय पक्षांचे नेते आणि पदाधिकारी एकत्र आले आणि मुस्लिम समाज बांधवांना ईद ए मिलादच्या शुभेच्छा देत परस्पर प्रेम, शांतता आणि बंधुभावाचा संदेश दिला। या प्रसंगी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट तसेच शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांचे प्रमुख पदाधिकारी आणि नेते एकत्रित उपस्थित होते। सर्वांनी मिळून तिरोड्याची ओळख ही आपला परस्पर बंधुभाव, सद्भावना आणि सामाजिक एकतेसाठी असल्याचा संदेश दिला। कार्यक्रमात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी आमदार दिलीप बनसोड, काँग्रेस कमिटी तिरोडाचे तालुकाध्यक्ष रमेशजी टेंबरे, राधेलालजी पटेल, जिल्हाध्यक्ष गोंदिया जिल्हा सरकार, PR पारधीसर, नगरसेवक ओमभाऊ पटले, YT कटरे, वनिताताई ठाकरे, संजय जांभूळकर तसेच काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते। भारतीय जनता पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष अशोकजी आस्ती, देवेंद्रजी तिवारी आणि शीतलजी तिवडे उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट यांच्या वतीने तिरोडा नगर परिषदेचे उपाध्यक्ष राजेशजी गुनेरिया, अजयजी गौर, राजकुमारजी ठाकरे, डॉक्टर अविनाशजी जयस्वाल आणि प्रेमजी रांगडाले यांनी सहभाग घेतला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट यांच्या वतीने रविकांत उर्फ गुड्डू बोपचे, नासिर घानीवाल, सो मेघाजी बिसेन आणि युवराजजी शहारे उपस्थित होते। तसेच शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या वतीने सुनीलजी पांदुलकर उपस्थित होते। उपस्थित सर्व नेत्यांनी मुस्लिम समाज बांधवांना ईद ए मिलाद उन नबीच्या मनपूर्वक शुभेच्छा देत समाजात प्रेम, शांतता आणि सद्भावना आणि बंधुभाव कायम ठेवणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले। राजकीय विचारधारा वेगवेगळी असू शकते, मात्र सामाजिक एकता आणि मानवतेच्या मुद्द्यावरून सर्वांनी एकत्र उभे राहिले पाहिजे असा संदेश यावेळी देण्यात आला। तिरोड्यात विविध राजकीय पक्षांचे नेते अशा प्रकारे एकत्र येणे हे निश्चितच सर्व धर्म समभाव, सामाजिक एकता आणि हिंदू मुस्लिम बंधुभावांचा सकारात्मक संदेश देणारे ठरले आहे। या उपक्रमाचे स्थानिक स्तरावर कौतुक होत आहे। महाराष्ट्र हेडलाईन्ससाठी प्रतिनिधी महेंद्र कनोजे।